पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्तई शुभवर्तमान अध्याय 18 मराठी। मत्तई शुभवर्तमान अध्याय 18 मत्तई शुभवर्तमान अध्याय 18 नम्रतेबाबत पाठ। त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण? तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, तुमचे मन वळल्याशिवाय व तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही। यास्तव जो कोणी आपल्याला बाळकासारखा लीन करील तोच स्वर्गाच्या राज्यात मोठा आहे। आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एका बाळकाला जवळ करील त्याने मला जवळ केले असे होईल। दुसऱ्यांना आडकाठी घालणाऱ्यास इशारा। मजवर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला जो कोणी अडखळविल त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात डुबवावे ह्यात त्याचे हित आहे। अडखळ्यामुळे जगाला धिक्कार असो। अडखळे तर होणारच, परंतु ज्या मनुष्याकडून अडखळा होईल त्याला धिक्कार असो। तुझा हात किंवा तुझा पाय तुला अडखळवितो तर तो तोडून फेकून दे। 2 हात किंवा 2 पाय असून सार्वकालिक अग्नीत पडावे यापेक्षा व्यंग किंवा लंगडे होऊन जीवनात जावे हे तुला बरे आहे। तुझ्या डोळ्याने तुला अडखळविले तर तो उपटून फेकून दे। 2 डोळे असून अग्निनरकात पडावे यापेक्षा 1 डोळा असून जीवनात जावे हे तुला बरे आहे। सांभाळा, या लहान मुलातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो की स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे तोंड नित्य पाहतात। आणखी जे हरवलेले त्याला तारावयास मनुष्याचा पुत्र आला आहे। हरवलेल्या मेंढराचा दृष्टांत तुम्हास कसे वाटते? कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे आहेत आणि त्यातून एखादे भटकले तर तो ती 99 डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करावयास जाणार नाही काय? कदाचित ते त्याला सापडले तर न भटकलेल्या 99 पेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील असे मी तुम्हास खचित सांगतो। तसे या लहानातील कोणाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही। अपराध करणाऱ्याबरोबर कशी वागणूक करावी। तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर जा आणि तू व तो एकटे असताना त्याचा अपराध त्याला दाखव। त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविला आहे असे होईल। परंतु त्याने जर ऐकले नाही तर तू आणखी 1-2 आपणाबरोबर घे, अशासाठी की 2 किंवा 3 साक्षीदारांच्या तोंडाने प्रत्येक शब्द साबित व्हावा। आणि जर त्याने त्यांचे न ऐकले तर मंडळीला कळी, आणि त्याने मंडळीचेही न ऐकले तर तो तुला विदेशी किंवा जकातदार याच्यासारखा हो। मी तुम्हास खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बंद कराल ते स्वर्गात बंद केले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल। संयुक्त प्रार्थना। आणखी मी तुम्हाला सांगतो, पृथ्वीवर तुमच्यातील 2 कोणा एका गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यासाठी केली जाईल। कारण जेथे 2 किंवा 3 माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्याचमध्ये मी आहे। एकमेकाला क्षमा करणे या कर्तव्याची शिकवण व त्याबाबत कृतज्ञ चाकराचा दृष्टांत। तेव्हा पेत्र त्याचकडे येऊन म्हणाला, प्रभुजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करू? 7 वेळा काय?
येशूने त्याला म्हटले, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. यामुळे स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला. तेव्हा 1,00,00,000 रुपयांच्या देणेदाराला त्याचकडे आणले. त्याचजवळ फेड करावयास काही नसल्यामुळे त्याच्या धन्याने हुकूम केला की तो, त्याची बायको व मुले यास व त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून म्हटले, मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे ते देणे सोडिले. तोच दास बाहेर गेल्यावर ज्याच्याकडे त्याचे 25 रुपये येणे होते असा त्याचा एक सोबतीचा दास त्याला आढळला. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझकडे माझे येणे आहे ते फेडून टाक. यावर त्याचा सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याचे न ऐकता त्याने जाऊन ते देणे तो फेडीपर्यंत त्याला बंदिशाळेत घालून ठेवले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याच्या सोबतीचे दास फार दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व वर्तमान आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलून म्हटले, अरे दुष्टदासा, तू मला विनवणी केल्यावरून मी ते सर्व देणे तुला सोडले. जशी दया मी तुझ्यावर केली तशी दया तूही आपल्या सोबतीच्या दासावर करावयाची नव्हती का? मग त्याच्या धन्याने त्याचवर रुष्ट होऊन तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला यातना करणाऱ्यांच्या हाती दिले. जर तुम्ही प्रत्येक आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुम्हाविषयी करेल.